Hello everyone, welcome and welcome back to my channel Aparna Unfiltered, where you get raw, real vlogs. I hope you all are doing good and great. होळी झाली, गुढीपाडवा झाला, हे सगळे सण झाले आणि ह्या सगळे सणांच्या आधी ना मी थोडंफार क्लिनिंग हे केलंच होतं, पण आजचा प्लॅन होता हे सगळं देवघर डीप क्लीन करण्याचा. आता डीप क्लिनिंग म्हणजे काय, तर फक्त वरवर साफसफाई नाही माझी, तर देवघर आणि त्याखालचं जे कपाट आहे तेच पूर्णपणे बाजूला काढून प्रत्येक कोपरा हा स्वच्छ करायचा आहे. आणि मला माहिती आहे तिथे भयंकर आता धूळ आणि डस्ट हे सगळं साचलेलं असेल आणि हे काम ऐकायला जितकं सोपं वाटतं तितकंच प्रत्यक्षात खूप खूप वेळ खाऊ आहे. सगळ्यात आधी मी देवघरातील सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या अलगद बाजूला काढून ठेवल्या. मूर्ती, फोटो, ज्या काही डेकोरेटिव्ह वस्तूज आहेत माझ्या देवघरामध्ये, दिवे, सगळं काही. त्यानंतर हे थोडंसं कपाट हलवणं माझ्यासाठी थोडा मोठा टास्क होता, पण साईडला गेल्यानंतर ते लक्षात आलं की त्यामागे खरंच खूप खूप धूळ साचली होती. आणि मग सुरू झालं खरं क्लिनिंगचं, झाडणं, पुसणं, कोपऱ्यामध्ये जमा झालेली धूळ काढणं. आणि हे सगळं करताना खूप वेळ गेला. मध्ये मध्ये वाटत होतं उद्या करू, पण मग स्वतःलाच मोटिवेट केलं की आजच हे पूर्ण करायचं आहे. तसंच आपण या आधीपासूनच भरपूर असं प्रोकास्टिनेशन याला करत आलेलो आहोत. तर मी हे काम खूप दिवसांपासून खरंच टाळत होते, कारण माहिती होतं की खूप वेळ जाणार आहे माझ्या ह्याच्यामध्ये. आणि पण आज शेवटी ते पूर्ण झाली आणि आता खरंच खूप छान वाटतं आहे. हा कॉर्नर क्लीन वाटतो आहे. तर अशा प्रकारचं डीप क्लिनिंग केल्यावरनं घरात एक वेगळीच प्रसन्नता आहे आणि देवघर तर अजूनच शांत सुंदर असं वाटायला लागतं. तर तुम्हालाही जर तुमच्या घराचा असा एखादा कोपरा स्वच्छ करायचा असेल ना, आणि जर त्यामध्ये प्रोकास्टिनेशन होत असेल, टाळत असाल, तर आजच सुरू करा. एकदा काम पूर्ण झालं की किती छान वाटतं हे कळतं. आज मिष्टी घरीच होती, स्कूल नव्हतं, त्यामुळे माझं सगळं प्लॅनिंग ही तिच्या वेळेनुसारच करावं लागलं. रॅदर मी करते. तर सकाळचा ब्रेकफास्ट वगैरे सगळं आटोपल्यानंतर मी ठरवलं की आता देवघराचं क्लिनिंग हे काम सुरू करायचं. मुळात मी हे काम सकाळीच सुरू केलं, कारण त्यावेळी मिष्टी तिच्या मूडमध्ये असते, थोडं खेळते, थोडं होमवर्क वगैरे जे काही असेल ते ती करते. मला माहीत होतं की जर मी उशीर केला तर तिची ही माझ्या कामात लुडबुड वाढणार आणि मग ते काम अजूनच लांबणार. तर ती तिचं होमवर्क करत बसली होती, त्यामुळे मला थोडा फोकस मिळाला. पण खरं सांगायचं तर मुलं जास्त वेळ हे एका गोष्टीत रमून बसत नाहीत. थोड्याच वेळात ती मला म्हणाली की मम्मा मला बोर होतं आहे. आणि मग काय, तिला थोडासा स्क्रीन टाईम दिला. रोज नाही देत, दिला तरी एक 10 मिनिट्स 15 मिनिट्स असं असतं. म्हणजे मी मॉनिटाईज करते तिचा स्क्रीन टाईम आणि तो तेवढाच होतो. तर पण अशा वेळी खरंच खूप उपयोगी पडतं, कारण मुलं ना शांतपणे एका जागी बसतात आणि मला माझं काम थोडं लवकर व्यवस्थित पूर्ण करता आलं पाहिजे म्हणून मी तिला दिला. खरं म्हणजे जेव्हा तिची स्कूल असते ना, तेव्हा मी अशी मोठी किंवा एक्स्ट्रा कामं अशी काढत नाही, कारण त्यावेळेस सगळं एकदम रुटीनमध्ये असतं, चालत राहतं. सकाळपासून सगळ्या गोष्टींचा एक ठरवलेला टाईम असतो. उठणं, रेडी होणं, तिचं टिफिन, स्कूल आणि बाकीची सगळी कामं अगदी वेळेवर असतं. आणि मी सुद्धा रात्री झोपण्याआधी दुसऱ्या दिवसाचं एक थोडं मोठ्या लेवलवरती प्लॅनिंग करून डोक्यात ठेवते, कारण उद्या काय करायचं आहे, कोणती कामं आहेत, काय प्रायोरिटी आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी असा गोंधळ होत नाही. पण जेव्हा ती घरी असते तेव्हा हा सगळा रुटीन थोडासा चेंज होतो. तिच्यासोबत थोडं काम, थोडं ब्रेक, असं सगळं काही बॅलन्स करावं लागतं. तर आजही तसंच झालं. एकीकडे माझं डीप क्लिनिंग आता सुरू आहे आणि दुसरीकडे तिचं होमवर्क, खेळणं, थोडासा स्क्रीन टाईम. लास्ट एक 3 ते 4 दिवस अशी एक गोष्ट आहे ना, जी माझ्या मनातून काही केल्या जात नाही आहे आणि मला वाटलं की ही तुमच्यासोबत शेअर नक्की करावं. जेवढी काही माझी ऑडियन्स असेल, कमी जास्त जेवढी. गेले काही दिवस मी ना न्यूजमध्ये, रील्समध्ये, शॉर्ट्समध्ये अशी एक न्यूज बघितली आहे. आय आय डोंट नो की तुम्ही बघितली, ऐकली नाही. पण गाझियाबादमध्ये एका फक्त 3 वर्षाच्या चिमुकलीसोबत जे घडलं ते ऐकून अक्षरशः मन सुन्न झालं. इतक्या लहान मुलीसोबत असं काही होऊ शकतं, ही गोष्टच म्हणजे इमॅजिनच नाही करू शकत. ती फक्त 3 वर्षाची, म्हणजे अजून नीट बोलायलाही शिकत असते. त्या बाळाला काय योग्य अयोग्य हेही समजत नाही. ती स्वतःला काय झालं हेही सांगायला किंवा पेरेंट्सला रिपोर्ट करायला ती कॅपेबल नसते. आपल्या आईवडिलांना नीट काहीच ती एक्सप्लेनच नाही करू शकत. आणि अशा वयात जर तिच्यासोबत काही चुकीचं घडलं तर ती किती हेल्पलेस असेल, हा विचार जरी केला ना, म्हणजे ते व्हिडिओज पाहून ना लिटरली माझ्या डोळ्यामध्ये पाणी आलं होतं, अंगावर काटा आला होता. आणि मी जेव्हा तेही व्हिडिओज पाहिले, न्यूज बघितली, तेव्हा खरंच
खरंच डोळ्यात पाणी आलं आणि खूप वेळ शांतच बसले. तर फक्त माझी मुलगी आहे म्हणून नाही, तर त्या आई-वडिलांना विचार करून त्यांच्या छोट्याशा लेकरासोबत असं काही घडलं, तेव्हा त्यांच्यावर काय काय बितली असेल, ते स्वतःला किती दोष देत असतील, हा विचार खूप वेळ लागला. आणि तेव्हापासून सतत एकच विचार मनात फिरतोय, की आपली मुलं, माझी मुलगी ही खरंच सुरक्षित आहे का? आपण रोज आपल्या मुलांना शाळेत पाठवतो, क्लासला पाठवतो, कधी शेजाऱ्यांकडे खेळायला जातात, कधी डे केअरमध्ये ठेवतो. पण आपण 100% खात्रीने सांगू शकतो का, की ते प्रत्येक वेळेस सुरक्षितच आहेत? खरं सांगायचं तर आजच्या काळात कोणाच्या चेहऱ्यावरून त्याच्या मनातले विचार ओळखणं अशक्य आहे. बाहेरून सगळं नॉर्मल दिसतं, पण कोणाच्या मनात काय चाललंय हे आपल्याला कधीच कळत नाही. म्हणूनच एक पेरेंट्स म्हणून आपल्याला खूप जागरूक राहणं महत्त्वाचं आहे. तुमचं मूल कुठे जातं, कोणासोबत खेळतं, त्याचं वागणं बदलतंय का? अचानक शांत झालंय का? घाबरलंय का? किंवा ह्या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे ना खूप जाणीवपूर्वक लक्ष द्या. कधी-कधी मुलं बोलून सांगत नाही, पण त्यांच्या वागण्यातून खूप काही कळतं. हो, आपण त्यांना कायम असं घरात बंद ठेवू शकत नाही ना, ते प्रॅक्टिकल पण नाही. त्यांना बाहेर जायलाच हवं, शिकायलाच हवं, सोशल व्हायलाच हवं. पण त्याच वेळी आपण एक्स्ट्रा केअरफुलही राहायला हवं. जर तुमचं मूल स्कूल बसने जात असेल, तर त्या बसमध्ये प्रॉपर मॉनिटरिंग आहे का, अटेंडंट आहे का, हे नक्की चेक करा. जर डे केअरमध्ये ठेवत असाल, तर तिथला एन्व्हायर्नमेंट, स्टाफ, CCTV, सिक्युरिटी याबद्दल संपूर्ण माहिती तुम्ही घ्या खरंच. जर कुठल्या क्लासला पाठवत असाल, तर तिथे कोण शिकवतं, अजून कोण असतं, मुलं एकटी तर नाही ना, प्रॉपर क्राऊड असल्यावरच मुलाला आतमध्ये सोडा. आणि शेजाऱ्यांकडे किंवा ओळखीच्या लोकांकडे पाठवत असाल, तर ओळखीचे आहेत म्हणून अगदी ब्लाइंडली ठेवू नका आपल्या मुलांना. विशेषतः वर्किंग मॉम्स आणि डॅडसाठी. तुम्ही दिवसभर बाहेर असता, त्यामुळे तुमचं मूल कुठे आहे, कोणासोबत आहे, हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. शक्य असेल ना, ते तेव्हा अचानक असं चेक करा, कॉल करा, फॉलोअप नेहमीच ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या मुलांसोबत स्ट्रॉंग बॉन्डिंग ठेवा. त्यांच्यासोबत रोज थोडा वेळ क्वालिटी टाईम स्पेंड करा. त्यांना असं वाटलं पाहिजे, की मला काहीही झालं ना, तरी मी माझ्या आई-बाबांना सांगू शकते. छोट्यातली छोटी गोष्टसुद्धा त्यांनी येऊन आपल्याला सांगायला पाहिजे. आणि त्यासाठी त्यांना जज करू नका, घाबरवू नका. त्यांना सेफ अशी स्पेस द्या. मोठी मुलं कदाचित सांगू शकतात, पण लहान मुलं, त्यांना तर काहीच कळत नाही. कधी-कधी एखादं चॉकलेट, एखादा मोबाईल दाखवला किंवा एखादं गोड बोललं, तरी ते लगेच विश्वास ठेवतील आणि हाच त्यांचा निष्पापपणा काही लोक चुकीच्या पद्धतीने वापरतायत. म्हणूनच त्यांची सुरक्षा, आपली जागरूकता, आपली काळजी आणि आपली सतर्कता हाच त्यांचा सगळ्यात मोठा बचाव आहे. जर काही थोडंसं वेगळं, डाऊटफुल वाटलं ना, तर लगेच ॲक्शन घ्या. काही नसेल म्हणून दुर्लक्ष करू नका. बेटर सेफ दॅन सॉरी. कधी-कधी आपल्याला वाटतं, की हे आपल्यासोबत होणार नाही. पण सत्य हे आहे, की आपण कोणत्याही गोष्टीसाठी प्रिपेअर्ड असणं खूप गरजेचं आहे. फिअरमध्ये असं जगायचं नाही, पण अवेअरनेसमध्ये नक्कीच जगायचं आहे. तुमच्या मुलांसोबत वेळ घाला, त्यांचे ऐका, त्यांच्यावर विश्वास ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अशा विश्वास असू द्या, की आई-बाबा माझ्यासाठी नेहमी आहेत. हा विषय खूप सेन्सिटिव्ह आहे, बोलायलाही खूप कठीण आहे, पण तरीही यावर बोलणं खूप गरजेचं आहे, कारण अवेअरनेस ही पहिली प्रोटेक्शन आहे. पेरेंट्स म्हणून आपण आपल्या मुलांसाठी सगळ्यात सुरक्षित जागा असतो. त्यांना बाहेरच्या जगापासून पूर्णपणे दूर ठेवणं शक्य तर नाही, पण त्यांना सुरक्षित कसं ठेवायचं हे नक्कीच आपल्या हातात आहे. जर या व्हिडिओमुळे एक जरी पालक थोडा जास्त जागृत झाला, एक जरी आईबाबांनी त्यांच्या मुलाकडे थोडं जास्त लक्ष दिलं, जर एक जरी मुलं अशा कुठल्याही धोक्यापासून वाचलं, तर खरंच यापेक्षा मोठं समाधान काहीच नाही. तुमच्या मुलांची काळजी घ्या, त्यांच्या छोट्या-छोट्या गोष्टींकडे लक्ष द्या, त्यांच्या आसपासच्या वातावरणाबद्दल नेहमी अवेअर राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सतत कनेक्ट राहा. आपल्या मुलांसाठी एक सुरक्षित विश्वासाचं जग तयार करा. सेफ राहा आणि आपल्या मुलांनाही सेफ ठेवा. बाय. टेक केअर.